कुणाल पाटील आणि दीपक वैते ही विद्यमान जोडी मैदानामध्ये आहे, आपण पाहू शकाल. आणि यानंतर होणारा जो सामना आहे आप्पा स्ट्रायकर सीबीडी वर्सेस एकविरा बेलापूर यांनी देखील तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. दीपक वैद्य आणि कुणाल पाटील ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली. स्ट्राइक एंडला आपण पाहिलं तर कुणाल पाटील, नॉस्ट्राइक एंडला दीपक वैद्य. एक आक्रमक जोडी आहे ही. पाहिलं तर कुणाल पाटील यांचा विचार उत्तम गुणलेखक, उत्तम स्कोरर म्हणून देखील ते भूमिका बजावताना आपल्याला पाहायला मिळतात घरच्या मैदानावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर योगेश भगत अर्थात गॅरो या नावाने ज्यांना ओळखलं जातं. दीपक आणि कुणाली विद्यमान जोडी हार्ड हिटर आहेत कुशल इलेव्हन सारसोई संघामध्ये. आपण पाहिलं तर 4 षटकांचा सामना असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहिलं तर योगेश भगत यांच्याकडे पाहिलं जातं. गॅरो या नावाने ओळखले जातात. प्रियदर्शनी बेलापूरची जी स्पर्धा झाली होती फेब्रुवारी 2021 मध्ये, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार ज्या खेळाडूने पटकावला होता तोच योगेश भगत आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर कुशल इलेव्हन सारसोई संघाचे 2 तगडे फलंदाज कुणाल आणि दीपक वैती. की 4 षटकांचा सामना. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले. इतर खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जायचंय. खुर्ची टाकून जे खेळाडू बसले त्यांनी बसू नका, विनंती असेल त्यांना. वरती बसा आपण हवं तर. खेळामध्ये कोणतेही व्यत्यय येता कामा नये, नम्रतेची विनंती आपल्याला हात जोडून. पंचांचा इशारा येतो, लेट्स प्ले, द गेम इज ऑन. पहिल्याच बॉलवर तडाखा. बिग 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 हिट. चेंडू सीमा पार. हा येतोय दमदार षटकार. काय सुरुवात झालीये कुशल इलेव्हन सारसोई संघाच्या बॅटिंगची. पहिल्याच बॉलवर धमाका. चेंडू सीमा पार, आला षटकार. पहिला तर चांगला पिकअप केला होता बॉलला, तो म्हणजे कुणाल पाटील यांनी. पट्ट्यामध्ये बॉल होता, पाठवून दिलं सीमारेषा पलीकडे 6 धावांसाठी. हा देखील दुसरा बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय बॅट्समन कुणाल पाटील याच्या बॅटमधनं. पण पाहिलं काय खाऊन आलाय हा खेळाडू. बॉल पाठवून द्यायचा मैदानावर. बॅक टू बॅक 2 बॉलवर आले तर 2 दमदार षटकार बॅट्समन कुणाल पाटीलच्या बॅटमधनं.
इथे मात्र योगेश भगत यांना काहीतरी वेगळं करावं लागेल, आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल गोलंदाजीमध्ये, कारण 2 चेंडूवर 2 षटकार आल्यानंतर मात्र बॅट्समनचा आत्मविश्वास इथे गगनाला भिडलाय. मग चांगलं कमबॅक केलं जाईल नक्कीच. योगेश भगत आपण जर विचार जर केला तर एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या इच्छापूर्ती वाशीगाव संघाचं एक बलाढ्य असं स्थान, एक ऑलराऊंडर खेळाडू, त्यांच्याकडे देखील क्षमता आहे. नक्कीच सुरुवात चांगली झाली नाही षटकाची, पण 4 चेंडू आहेत आणि 4 चेंडूवर नक्कीच चांगलं आगमन पुनरागमन करण्यासाठी ओळखले जातात. आपण पाहिलं तर स्ट्रायकिंग एंडला कुणाल पाटील सध्या अतिशय फॉर्म मध्ये. आपण जर विचार जर केला तर आज कुशल 11 सारस्वत संघाचे कर्णधार कुशल मडवी या सामन्यामध्ये आपल्याला खेळताना दिसणार नाहीत, थोडेसे इंजर्ड आहेत. की त्यांना देखील आम्ही मिस करतोय. त्याजवर मंगलदादा देखील इकडे उपस्थित नाहीत, त्यांना देखील आम्ही मिस करतोय. एक सपोर्टरच्या भूमिकेमध्ये नक्कीच आपल्या संघासमोर आपण त्यांना प्रवास करताना पाहत असतो. योगेश भगत यांचा पुढचा बॉल असे कुणालसाठी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. हा देखील आपण पाहिलं तर बाउन्सर मारण्याचा प्रयत्न पूर्णपणे बीट केले बॅट्समनला. चांगलं कमबॅक, तेज दरार गोलंदाजी आपण पाहतोय. पडल्यानंतर अतिउष्टी घेणारा चेंडू. गोलंदाज आणि फलंदाज दोन्हींना पोषक अशी खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. 3 चेंडूचा खेळ झालाय, 12 धावफलकर आल्यात. पुन्हा एकदा राऊंड द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होत आहेत. तर योगेश भगत सामना करतायत कुणाल पाटील. हा देखील आपण पाहिलं तर उडवण्याचा प्रयत्न होता, खालच्या बाजूला चेंडू ब्रश करतोय, पंचांचा इशारा होतोय, डीच्या रूपात एक धाव मिळते. एका धावाने धावफलक पुढे सरकते. 4 चेंडूच्या खेळानंतर टीमची धावसंख्या झाली 13. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. सुरुवात थोडीशी खराब झाली होती गोलंदाजीची. 2 षटकार आल्यानंतर एक डॉट बॉल, तदनंतर मात्र एक सिंगल आली. पॉवर प्लेच्या षटकाचा विचार जर केला तर आतापर्यंत चांगल्या धावा आल्या, तर 4 चेंडूमध्ये 13. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. हा देखील बॉल रडार मध्ये, याला देखील पाठवून दिले मिड विकेट स्क्वेअर लेगच्या मधोमध सीमा पार. हा येतोय शंभूराजांच्या तलवारी सारखा बिग 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 षटकार. टीमची धावसंख्या झाली 19. पाच चेंडूंचा खेळ झालाय. टीमची धावसंख्या आपण जर पाहिलं तर 19 वर स्थिरावली. शेवटचा बॉल पॉवर प्लेच्या षटकातला. पहिलं तर हा देखील हाफ ट्रॅकर होता, सोडून दिले बॉलला. पहिलं षटक संपले. पहिल्या षटका समाप्तीनंतर कुशल 11 सारस्वत संघाची धावसंख्या आहे 19-0 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन येते भरत. स्ट्रायकेंडला आपण पाहतोय दीपक वैती. कुशल 11 सारस्वत संघाचं देखील एक भक्कम स्थान आहे दीपक वैती. बॉल आपण पाहतोय हाफ ट्रॅकर होता, अतिउष्टी घेणारा बॉल, निर्धाव चेंडूची सांगता होते. पुढचा बॉल गोलंदाज तयार.
देखील आफ्टर इथे मात्र पूल सजवण्याचा प्रयत्न, बॉलच चाललाय क्षेत्ररक्षकाला बीट करून स्क्वेअर लेग सीमा पार. पंचांचा इशारा येतोय, दमदार षटकार. टीमची धावसंख्या 25. नक्कीच या फलंदाजाची फलंदाजी बघताना आठवतो तो म्हणजे शिवराय चषक आणि डेनिस कप याच वर्षी झाला. त्यामध्ये अक्षरशः डोळ्यांचं पार न फिरणारी फलंदाजी केली होती दीपक वैती याने. दुसऱ्या बाजूला कुणाल पाटील, त्याच ताकदीचा अजून एक फलंदाज. आणि याच्या नंतरचे याने खेळाडू पाहिले तर हर्षल पाटील असतील, विराज तांडेल असतील, अमर असेल. तगडी बॅटिंग लाईनअप आहे या संघाकडे. देखील आपण पाहिलं तर बॉल कनेक्ट झाला नाहीये, डॉट बॉल येतोय. एक डॉट बॉल, तदनंतर षटकार, पुन्हा एकदा डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली जाते. आता देखील देखना स्ट्रोक, हा देखील बॉल चाललाय लॉंगॉन सीमा पार. बॅटच्या रडार मध्ये बॉल सीमा पार, षटकार. टीमची धावसंख्या 31. पहिला बॉल डॉट, नंतर षटकार, पुन्हा डॉट बॉल, तदनंतर षटकार. आतापर्यंत विचार जर केला तर टीमची धावसंख्या झाली आहे जी 31, त्यामध्ये 30 धाव्या फक्त षटकाराने आल्यात. 5 उत्तुंग षटकार आहेत त्यामध्ये सामील आणि एक अवघी सिंगल धाव. जे फक्त चौकार षटकारांची भाषा बोलताना दिसत आहे ते दोन्ही बॅट्समन. एका बाजूला कुणाल पाटील, दुसऱ्या बाजूला दीपक वैती. शेवटचे 2 बॉल शिल्लक भरत यांच्या गोलंदाजीतले. देखील इथे मात्र मिस टायमिंग स्ट्रोक, एलिव्हेशन जास्त नाही. क्षेत्ररक्षक खाली येतोय, त्याच्यासाठी संधीचं केलं जाते सोनं. पहिला हादरा बसतोय कुशल 11 सारस्वत संघाला. बॅट्समन दीपक वैती मात्र जातील निराश होऊन तंबूच्या दिशेला. आपण नवीन फलंदाज पाहतोय, इनेट नंबर 3 मिस्टर गणेश. कीच दीपक इथे माघारी परततोय. वैयक्तिक 12 धावांचं योगदान त्याने दिलं. 2 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आले. टीमची धावसंख्या अजूनही 31 वर स्थिरावली आहे. 5 षटकार आणि 1 सिंगल. शेवटचा बॉल असेल दुसऱ्या षटकातला. भरत यांच्या गोलंदाजीवर सामना करण्यासाठी सज्ज होत आहे ते म्हणजे नवीन फलंदाज गणेश. चांगली सुरुवात झाली. आपण पाहिलं 15च्या सरासरीने धावा आतापर्यंत तरी धावफलकर लावल्या गेल्यात. वेल बिगिनिंग इज अ हाफ डन असं म्हटलं जातं. चांगली सुरुवात. शेवटचा बॉल असेल ते हलक्यात आणि कट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्रिकेट इथं पाहायला मिळतंय. 1 रन मिळते डीच्या रूपात. 2 षटकं संपली. 2 षटका समाप्तीनंतर कुशल 11 सारस्वत संघाची धावसंख्या आहे 32, 1 गड्यांच्या मोबदल्यात. नवीन गोलंदाज आपण पाहतोय प्रशांत सज्ज होतोय घेऊन वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरा षटक. टीमची धावसंख्या झाली आहे 32. पहिल्या षटकामध्ये आले 19 धावा, तदनंतर 13 धावा. स्ट्राईकला कुणाल. लोअर फुल टॉस क्रॉस बॅटेड खेळलाय. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. अवघी सिंगल मिळेल. सिंगलने स्कोरवर पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय 33च्या घरामध्ये. अजून पाहिलं तर 11 चेंडूंचा अजूनही खेळ शिल्लक आहे ना. चांगली धावसंख्या धावफलकर लावली गेली आहे. स्ट्राईकला तर सज्ज होत आहेत गणेश. हलवार पद्धतीचा बॉल. इथे मात्र हिट विकेट होत आहेत. आपण पाहिलं तर बॅट जी आहे ती स्टंपवर आदळली जाते. पाहिलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, तितकासा अंदाज आला नाही. बॅट्समन गणेश इथे मात्र आपली विकेट गमवत असताना दुसरा हादरा बसतोय. टीमची धावसंख्या अजूनही 33 वर स्थिरावले. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. आपण पाहतोय इनॅट नंबर 4 एक अष्टपैलू खेळाडू विराज तांडेल.
हे देखील मोठं नाव आहे. आपण पाहिलं तर टेनिस क्रिकेटमधलं अनेक ओपनच्या स्पर्धा देखील खेळताना आपण पाहतो यांना. ते विराज तांडेल सारसोई संघाशी बिलॉंग करत असताना त्यांच्यावर मोठी जबाबदारी त्यांच्या जोडीला आहेत. नॉस्टॅगिला कुणाल पाटील. दोन्ही खेळाडूंचा विचार जर केला तर या एकूणच या संघाचा विचार जर केला तर एक युवा जिगरबाज आहे खेळा संघ. अंडर-23 चे बरेचसे प्लेयर आपण या संघामध्ये खेळताना पाहतो. चला थोडा स्पीडअप द्यायचा गेमला. वाशी संघ विनंती असेल आपल्याला. नक्कीच आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि एकविरा बेलापूर इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्यायची आहे. या इनिंग नंतर आपला टॉस केला जाईल, नाणेफेक केला जाईल. चला कॅप्टन्सने यायचे टॉस साठी. आप्पा स्ट्रायकर सीबीडी आणि एकविरा बेलापूर. प्रशांत पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत आहेत. घेऊन तिसरा बॉल सामना करतील विराज तांडेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय गोलंदाज. लोअर फुल टॉस त्याला खोदून काढले, पाठवून दिलाय लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवर येतो तडाखा, झेंडू सीमा पार, षटकार. टीमची धाव संख्या 39. पण पहिला लोअर पद्धतीचा चेंडू होता. लोअर फुल टॉस टाकण्याचा प्रयत्न तितकंच एक्झिक्युशन ठीकच झालं नाही आणि टप्प्यामध्ये बॉल आला. विराज तांडेल यांच्या पाठवून दिलं सीमापार 6 धावांसाठी. अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक. तिसरं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज तयार होतोय. हा देखील हलवा पद्धतीचा बॉल होता, कट करण्याचा प्रयत्न होता, पूर्णपणे बीट केले. निधाव चेंडूची सांगता होते. शेवटचे 2 बॉल शिल्लक. गोलंदाज प्रशांत यांच्या षटकातले आपण पाहतो. टीमची धावसंख्या अजूनही 39 वर स्थिरावली आहे. हा देखील लोअर फुल टॉस त्याला खोदून काढलाय आणि बॉल चाललाय सीमा पार. लॉंग ऑफ सीमा क्षेत्ररक्षकाला बेट करून हा येतो षटकार. टीमची धावसंख्या 45. अजून एक चेंडूचा खेळ शिल्लक. इथे मात्र आपला क्लास दाखवतायत, आपल्या मनगटातलं बळ दाखवतायत ते म्हणजे बॅट्समन विराज तांडेल. हा देखील हलवा पद्धतीचा बॉल होता, त्याला देखील पाठवून दिलाय. मिड विकेट सीमा पार. वेल एक्झिक्युशन, टायमिंग, टेम्परामेंट आणि इम्प्रोव्हायझेशन या तिन्ही गोष्टींचा ताळमेळ साधत असताना बॅट्समन विराज तांडेल. चेंडू सीमा पार, षटकार. टीमची धावसंख्या 51. अर्धशतक धावफलकार लावलं गेलंय 3 षटकांमध्येच. नक्कीच आजच्या दिवसातला सर्वोत्तम धावसंख्या असलेला हा संघ आणि त्या देखील आल्यात अवघ्या 3 षटकांमध्ये. चांगली बॅटिंग करतोय हा कुशल 11 सारसोई संघ. मंगेश घेऊन येतोय वैयक्तिक पहिलं सांघिक चौथं षटक. थोडं स्पीडअप द्यायचे मंगेश, आपण विनंती असेल आपल्याला. शेवटचं अंतिम निर्णायक अखेरचं षटक सामना करतोय तो म्हणजे कुणाल पाटील. टीमची धावसंख्या 51. 51 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 6 balls टू गो इन दिस व्हेरी फर्स्ट इनिंग इन प्रोग्रेस. चला एकविरा बेलापूर आपल्या कॅप्टन्सने यायचे. एकविरा बेलापूर संघ प्लीज कम फॉर द टॉस. पहिलाच बॉल आपण पाहतोय. हा देखील रडार मध्ये बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक खाली येण्याचा प्रयत्न करतोय.
आणि याच्याकडनं मात्र झेल सुटला जातोय. इथे मात्र आपण जर पाहिलं तर खराब कॉलिंग आपण पाहायला मिळते. एक धाव मिळते नक्कीच. टीमची धावसंख्या 52, कारण कुणाल सारखा फलंदाज ज्याच्या बॅटमधनं 3 षटकार आलेत त्याची कॅच सोडणं म्हणजे धावगतीला पुढे नेण्यासारखं काम आहे. कारण तो जर आउट झाला असता धावगतीला नक्कीच ब्रेक लागला असता थोडासा. स्ट्राईक एंडला विराज तांडेल त्याच्या बॅटमधनं आले तर 3 दमदार षटकार, 18 धावसंख्येवर खेळतोय, 4 चेंडूंचा सामना केलाय. इथे मात्र सोडून दिले. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. स्वैर मरा व्हाईट बॉल. टीमची धावसंख्या 53. अजूनही 4 चेंडूंचा खेळ 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शेवटचं षटक मार्गस्थ असताना मंगेश गोलंदाजी मागो तयार होतोय. 5 चेंडूमध्ये किती धावा वसूल करतात हे दोन्ही फलंदाज हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. हा देखील देखना स्ट्रोक येतोय. बॉल नक्कीच हवेमध्ये. योगेश भगत तिकडे आहेत, त्यांच्याकडनं मात्र चुकी होणार नाही यावेळेस. अगोदर झाली होती त्यानंतर मात्र इथे झेल पकडला जातोय. बॅट्समन आउट. 18 या धावसंख्येवर बाद होते तो म्हणजे विराज तांडेल. न्यू बॅट्समन आपण पाहतोय मैदाना मार्गक्रमण करत असताना हर्षल मडवी. दोन चेंडूचा खेळ झालाय. आपण पाहिलं तर हर्षल मडवी हे एक मोठं नाव आहे अष्टपैलू खेळाडू म्हणून. आताच श्रीकृष्ण दिवाची जी स्पर्धा झाली तिथे 16 चेंडूमध्ये 50 धावांचं अर्धशतकी वादळी खेळी या हर्षल मडवी यांनी साकारली होती. लोअर पद्धतीचा बॉल फुलटॉस आपण पाहतोय. तेज तर्रार गोलंदाजी, डॉट बॉलची सांगता होते. 16 चेंडूमध्ये 50 धावांचं योगदान दिलं होतं हर्षल मडवी यांनी. आपण पाहिलं तर फ्लिक करण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत, ओळखले जातात. आणि जे ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग झाली होती त्या स्पर्धेमध्ये मॅग्निफिशंट नवी मुंबई या व्यावसायिक संघाकडून देखील खेळण्याचा मान हर्षल मडवी यांना मिळाला होता. भूषण दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये त्यांचं सिलेक्शन झालं होतं. ते म्हणजे मॅग्निफिशंट या नवी मुंबईमध्ये एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो हर्षल मडवी आहे. नॉन स्ट्राईकला तर स्ट्राईक एंडला कुणाल. फुलटॉस बॉल, एक भेटवस्तू दिली, ती भेटवस्तू स्वीकारली आणि पाठवून दिलं सीमा पार. बॉलला षटकार. टीमची धावसंख्या 59, 59 रन्स ऑन द बोर्ड. स्टील 2 बॉल्स टू गो. दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. काय बॅटिंग करतात दोन्ही फलंदाज. पाहिलं तर कुणाल पाटील हे देखील एक मोठं नाव आहे. कुशल 11 सारस्वत संघाचा एक भक्कम आक्रमक फलंदाज. ओपनिंगला त्याला पाठवलं गेलं होतं, त्यानंतर मात्र भारत खेळी नॉन स्ट्राईक. अजूनही हर्षल मडवी आपल्या संधीची वाट बघतोय. बॉल पाठवून द्यायचा आहे. चला शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गोलंदाज तयार होतोय. हा देखील लोअर पद्धतीचा फुलटॉस बॉल. इथे मात्र डॉट बॉल येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय मिडॉनच्या शॉर्ट मिडॉनच्या दरम्यान. शेवटचा एक बॉल. टीमची धावसंख्या 59, हायएस्ट स्कोअर ऑफ दिस टुर्नामेंट आपण पाहतोय. शेवटचा बॉल. हा देखील बॉल रडार मध्ये आहे. तिथे अडवला जातोय. किचं 2 धावा मिळतील. 2 धाव्याने धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 61च्या घरामध्ये. याचाच अर्थ लक्ष असेल इच्छापूर्ती वाशीगाव संघासमोर, ते म्हणजे 62 धावांचं. आणि चेंडू असतील 24. लाईनअप करून यायचे मैदानाच्या बाहेर विनंती करेल आपल्याला.
तीस मित्रांनो, कुणालची बॅटिंग आवडली असेल एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. 27 धावांचं योगदान दिलंय ते म्हणजे कुणाल पाटील याने. ओपनिंगला आला होता, त्यानंतर शेवटपर्यंत नॉट आउट राहिला, तळ ठोकून राहिला. शेवटचा बॉल देखील षटकार राहिला असता, पण आपण पाहिलं काही तांत्रिक अडचणी नक्कीच आहेत, त्यामुळे अवघ्या 2 धावांचं समाधान व्यक्त केलं जाते. टॉससाठी यायचे आप्पा स्ट्रायकर सीबीडी आलेले आहेत. एकविरा बेलापूर फायनल कॉल असेल. टॉससाठी यायचंय एकविरा बेलापूर. चला, 62 धावांचं लक्ष असेल ते म्हणजे इच्छापूर्ती वाशीगाव या संघासमोर. चांगली बॅटिंग केली आपण पाहिलं तर कुशल 11 सारसोई संघाने. इच्छापूर्ती वाशी संघाच्या कॅप्टनने टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तो निर्णय साफ चुकीचा ठरवत असताना कुशल 11 सारसोई संघाचे सर्व फलंदाज टीमची धावसंख्या धावफलकार लावली गेली 61. लक्ष आहे 62 धावांचं आणि चेंडू असतील 24. चला, वाशी संघ आता आपला 12 खेळाडू येऊ द्या. विनंती असेल आपल्याला, आपली बॅटिंग आहे तर शेवटचा खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. इच्छापूर्ती वाशिगाव आपला 12 खेळाडू येऊ द्या. एक प्लेअर येऊ द्या इकडे नावं सांगण्यासाठी. आणि फलंदाजांना पाठवून द्यायचे सलामी जोडीला मैदानामध्ये. चला, क्षेत्ररक्षण सजवून घ्या कुशल 11 सारसोई संघ. आपण विनंती करेल आपल्याला. सचिन आणि योगेश भगत ही विद्यमान ओपनिंग जोडी मैदानात दाखल होते. पाहिलं तर एक आक्रमक जोडी मैदानामध्ये मार्गक्रमण करते. इच्छापूर्ती वाशीगाव संघाकडनं योगेश भगत आणि सचिन. योगेश भगत यांचा विचार जर केला तर प्रियदर्शनी बेलापूरची स्पर्धा झाली, त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीज अर्थातच मालिकावीराचा पुरस्कार ज्यांनी पटकावला होता. आणि विचार जर केला तर रामलीला मैदानावर जितक्या काही स्पर्धा झाल्यात आता या गेल्या काही दिवसांमध्ये, प्रत्येक स्पर्धेमध्ये पहिला अर्धशतकी खेळी त्यांनी केली. बॉल पाठवून द्यायचा मैदानावर. चला, लक्ष आहे 62 धावांचं. चेंडू असतील 24. योगेश भगत आणि सचिन ही जोडी मैदानामध्ये आहे. स्ट्राईक एंडला योगेश भगत, नॉन स्ट्राईकला आपण पाहिलं तर सचिन. गोलंदाजी मागून नक्कीच कुशल 11 सारसोई संघाचा हुकमी एक्का एक अष्टपैलू खेळाडू हर्षल मडवी नक्कीच गेल्या काही दिवसापासून समालोचनामध्ये एक
आपला आवाज आजमून पाहत असताना हिंदी समालोचन देखील करताना आपण त्यांना पाहतो. असाच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व हर्षल मडवी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतील, त्याचा सामना करण्यास सज्ज होतील योगेश भगत. किचा टॉस केला जातो इथे अप्पा स्ट्रायकर सीबीडी विरुद्ध एकविरा बेलापूर या दोन संघांच्या दरम्यान. चला पंचांना इशारा करेल आपण सामना त्वरित सुरू करायचंय. 24 चेंडू आणि 62 धावांचं आव्हान आहे इच्छापूर्ती वाशीगाव संघासमोर. समोर आपण पाहिलं तर कुशल इलेव्हन सारसोळा संघ, त्यांच्या गोलंदाजाचा विचार जर केला तर विराज तांडेल, हर्षल मडवी, गुफरान, एक जबरदस्त बॉलिंग लाईनअप देखील आहे त्यांच्याकडे. त्यांच्या विरुद्ध चांगली बॅटिंग करावी लागेल. पॉवर प्लेचा षटक नक्कीच महत्वाचा असेल. किती धावा करतायत इच्छापूर्ती वाशीगाव संघ बघूया. पहिलाच बॉल देखील बॉल पाठवून दिले आपण पाहिलं तर कव्हर, डीप कव्हरला. पंचांचा इशारा येतो चौकार असतील. त्या बाजूला आपण पाहिलं तर नक्कीच ग्राउंडच्या हिशोबाने आयोजकांमार्फत काही रूल्स इथे ठेवण्यात आलेले आहेत. एकविरा 11 बेलापूर संघाने टॉस जिंकलेला आहे. त्यांचा निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा करतो. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात झाली, चौकार आलाय. पहिल्याच बॉलवर चांगली सुरुवात झाली. चांगली सुरुवातीला आपण पाहिलं तर एक बिग स्कोर मध्ये कन्वर्ट करावं लागेल, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्ही किती धावा वसूल करताय महत्वाचं असतं. 62 धावांचा आपल्याला पाठलाग करायचं, चौकार आलाय. हर्षल मडवी यांच्या पहिल्याच बॉलवर आपण पाहिलं तर डीप कव्हरच्या दिशेने. हा देखील अकोट टप्प्याचा बॉल क्रॉस बॅटेड आहे. क्षेत्ररक्षक तिकडे येतोय, त्याच्याकडनं सुंदर क्षेत्ररक्षण केले जाते. गुफरान यांच्याकडनं काय रॉकेट थ्रो येतोय. हा थ्रो पाहू शकता आपण. मनगडातलं बॉल आपण पाहिलं तर डायरेक्ट विकेट एंडला हा थ्रो होतोय. एक धाव घेतली जाते, एका धावाने धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचते 5च्या घरामध्ये. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहिलं तर काऊ कॉर्नरला एक लॉंगॉनच्या दिशेने, लॉंगॉनला आपण पाहिलं तर दीपक वैती, काऊ कॉर्नरच्या दिशेने आपण पाहिलं तर गुफरान तिकडे तैनात, विकेट किमरच्या भूमिकेमध्ये गणेश दादा तिकडे तैनात आहेत. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, इथे देखील बॉल हवेमध्ये आणि डिस्टन्स जातोय कव्हर करून. बॉल सीमा पार, वाईडिश लॉंग ऑफ सीमा पार, षटकार. टीमची धाव संख्या 11. तिचं चांगली बॅटिंग केली जाते ती म्हणजे बॅट्समन सचिनच्या माध्यमातून. पण पाहिलं तर 20 ते 21 वर्षाचा युवा जिगरबाज खेळाडू आपण पाहतोय सचिन. दुसऱ्या बाजूला अजून एक युवा हर्षल, हे बॅटर रंगतय. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता, क्रॉस बॅटर खेळण्याचा प्रयत्न, कसं टायमिंग नाही. अमरला बीट करून चेंडू चाललाय विराज तांडेलकडे. तिकडे मात्र चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतं. एकदम घेतली जाते, एका धावाने धावफलक पुढे सरकले, जाऊन पोहोचतंय. 12च्या घरामध्ये 4 चेंडूंचा खेळ झालाय. इथे मात्र आपल्याला दबावाला झुगारून कामगिरी करावी लागेल, कारण मित्रांनो प्रत्येकाचे दिवस असतात. काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात तर काही गाजवणार असतात. त्यामुळे कधीच कुणाला कमी समजू नका. हा देखील लोअर फुल टॉस होता, तिकडे मात्र झेलचीची संधी नक्कीच होती. एकदा कंप्लीट करण्याच्या नादामध्ये आपण पाहिलं तर तिकडे कॉलिंग चांगलं झालं नाही. डॉट बॉल येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण विराज तांडेल यांचं आपल्याला पाहायला मिळतंय. एक डॉट बॉल येतोय. टीमची धावसंख्या अजूनही 12वर स्थिरावली आहे, थांबली आहे, पुढे सरकत नाही. अजूनही 50 धावींची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी वाशीगाव संघाला. हा देखील आपण पाहिलं तर कव्हर पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न, लिडिंग घेऊ, जो बॉल चाललाय डीच्या रूपामध्ये घोषित क्षेत्र आहे. पहिलं षटक संपल्याचा इशारा पंचाकडनं येतोय. टीमची धावसंख्या झाली 13, 0 गड्यांच्या मोबदल्यात. नक्कीच मित्रांनो स्वतःवर विश्वास ठेवा. पण पाहिलं तर संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र एका तेलाच्या थेंबाला देखील बुडवू शकत नाही. चला, एकविरा बेलापूर संघाने फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. चांगली सुरुवात झाली इच्छापूर्ती वाशीगाव संघाकडून. आपण पाहिलं तर 13 धावा धावफलकार लावल्या गेल्यात. अजूनही जर विचार केला तर 49 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू असतील 18. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी दिली विराज तांडेल यांच्या खांद्यावर.
नक्कीच आपण पाहिलं तर पॉवर प्ले संपलाय, फील्ड रिस्ट्रिक्शन मात्र खुल्या होत आहेत. पाहिलं तर 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला अमर तिकडे तैनात आहे. लॉंग ऑफच्या दरम्यान दीपक वैती, लॉंग ऑनला आपण पाहिलं तर कुणाल पाटील तिकडे डीप मिड विकेटला पाहिलं तर गुफरान आणि एक डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. शॉर्ट स्क्वेअर लेगला आपण पाहिलं तर हर्षल मडवी, विकेट किपरच्या भूमिकेमध्ये गणेश आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाजी मार्कवर विराज तांडेल. 18 चेंडूमध्ये 49 धावांची आवश्यकता आहे इच्छापूर्ती वाशीगाव संघाला. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर एक छोट्या उंचीचा व मोठ्या कीर्तीचा फलंदाज सचिन. विराज तांडेल तयार, पहिलाच बॉल. हा देखील आपण पाहिलं तर हळूहळू पद्धतीचा बॉल आता पुल करण्याचा प्रयत्न, तितकंसं टायमिंग जमलं नाही. चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये, पंचांचा इशारा होते. 2 धावा मिळतील. 2 धावांनी धावफलक पुढे सरकते, जाऊन पोहोचते 15च्या घरामध्ये. इथे मात्र तुम्हाला चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल, कारण जर आपण पाहिलं तर चांगली बॉलिंग लाईनअप आहे कुशल सारसोई संघाकडे. एक दादा संघ म्हणून ओळखला जातो. नक्कीच प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचू शकतो की 26 वर्ष झालेत कुशल क्रिकेट क्लबला. गेल्या वर्षी 25 वर्ष या संघाने आणि या क्रिकेट क्लबने पूर्ण केलेत आणि आता 26व्या वर्षामध्ये हा संघ पदार्पण करतोय. हा देखील रडारमध्ये बॉल, पण मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. दीपक वैती यांच्या सेकंड अटेम्प्ट मध्ये घेतला जातोय. सुंदर झेल आणि पहिला हादरा बसतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघाला सचिनच्या रूपामध्ये. सचिन बॅक टू द पवेलियन. सुंदर झेल पकडला जातोय. दीपक वैती यांच्याकडे एक हादरा बसतोय इच्छापूर्ती वाशीगाव संघाला, कारण क्रुशियल मुवमेंटला आपण पाहिलं तर विकेट इथे फेकला जातोय, विकेट पडला जातोय, कारण आपल्याला धावांचा पाठलाग करायचा आहे तब्बल 62. आता दबावामध्ये आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहिलं तर नवीन न्यू बॅट्समन इनॅट नंबर 3 भरत शिंदे. पण स्ट्रायकिंगला आपण पाहिलं तर योगेश भगत. ही विकेट महत्वाची असेल, जर ही विकेट जर काढली विराज तांडेल यांनी तर नक्कीच या सामन्याला कलाटणी मिळू शकते. सामना थोडासा त्यांच्या बाजूने झुकू शकतो, त्यांचं पारडं जे आहे थोडंसं वरचं ठरू शकतं. पण जर योगेश भगत यांची जर बॅटिंग सुरू झाली, त्यांनी जर लय पकडली तर कुठेतरी कठीण होऊ शकतं कुशल सारसोई संघासाठी, कारण एक नावाजलेला फलंदाज आहेत योगेश भगत. एका ती सामना फिरवण्यासाठी ओळखले जातात, त्यांच्याकडे देखील ती क्षमता आहे. विराज तांडेल सज्ज होतील पुन्हा एकदा घेऊन या षटकातला तिसरा बॉल. सामना करतील योगेश भगत. टीमची धावसंख्या अजूनही झाली आहे 15. हा देखील रडार मध्ये त्याला पाठवून दिलंय स्क्वेअर लेग आणि च्या दिशेने सीमा पार हा येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या 21. पण पाहिलं तर शॉर्ट ऑफ पर्यंत गोलंदाजी केली जाते. थोडं पुढच्या बाजूला बॉल ठेवण्याचा प्रयत्न, हप्पीस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये, लोअर फुलटॉस टाकण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र बॅटच्या टप्प्यामध्ये बॉल टाकला जातोय आणि त्याच्यावर मात्र कार्यक्रम केला जातो योगेश भगत यांच्याकडनं. नक्कीच इथे जर त्यांची बॅटिंग बहरली तर कुठेतरी सामना ते खेचून घेऊन जातील वाशीगाव संघाच्या दिशेने. 3 चेंडूचा खेळ अजूनही झालाय. हा देखील बॉल रडार मध्ये हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होईल सीमा पार, काव कॉर्नर आणि लॉंग ऑनच्या मधोमध. पंचांचा इशारा, षटकार. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतो बॅट्समन योगेश भगत याच्या बॅटमधलं. टीमची धावसंख्या 27. नक्कीच मी म्हणत होतो जर योगेश भगत यांची जर बॅट तळपली तर इथे मात्र या खेळपट्टीला आग लावली जाईल, कारण या फलंदाजाकडे ती क्षमता आहे. एका ती सामने फिरवण्यासाठी जे ओळखले जातात, मनगटामध्ये ताकद आहे, अंतकरणामध्ये जिद्द आहे. तर येणारा प्रत्येक दिवस हा माझाच आहे आणि मी करून दाखवणार, ही जिद्द जर मनाशी असेल, ही जिद्द जर तुमच्या उराशी असेल तर अशक्य असं काही नाही मित्रांनो. आणि हा जर क्रिकेटचा खेळ आहे, इथे तुम्हाला अनिश्चिततेचा खेळ पाहायला मिळू शकतो, कारण असं म्हटलं जातं क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टनिटीज. नेहमीचा क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ राहिलाय. नक्कीच 62 धावांचं लक्ष्याचा बाटला करत असताना नक्कीच संत सुरुवात झाली होती, तर नंतर मात्र इथे गेअर पकडला जातो योगेश भगत यांच्याकडनं. बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. तिसरा देखील बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 3 षटकार बॅट्समन योगेश भगत यांच्या बॅटमधनं. इथे मात्र आपला क्लास दाखवला जातोय योगेश भगत यांच्याकडनं. मी वारंवार सांगतोय जर यांनी लय पकडली, योगेश भगत जर आपल्या लय मध्ये आले तर इथे मात्र सामना जो आहे तो पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवू शकतात. टीमची धावसंख्या 33. 33 रन्स ऑन द बोर्ड.
अजूनही जर आपण विचार केला तर 28 धावांची आवश्यकता आहे. एकोणतीस धावांची आवश्यकता आहे. इथे मात्र कुठेतरी काटा बदलतोय. चांगलं कमबॅक केलं जात आहे. पंचांचा इशारा होतोय. 2 षटकं संपलीत. 2 षटका समाप्तीनंतर इच्छापूर्ती वाशीगाव संघाची धावसंख्या आहे 33. 33 रन्स ऑन द बोर्ड. किस 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या झाली 33. पहिल्या षटकामध्ये आल्या 13 धावा आणि आत्ताच्या षटकामध्ये आल्या तब्बल 20 धावा. कुठेतरी महागडा षटक ठरते ते म्हणजे विराज तांडेल यांचं. आता मात्र एक अनुभवी गोलंदाजाला पाचारण केलं जाते. अनुभवी गोलंदाजाला बोलवलं जाते. गोलंदाजीसाठी गुफरान याचं हे षटक निर्णायक असलेले 6 चेंडू खूप महत्वाचे मित्रांनो. नक्कीच रसिका प्रेक्षक वर्ग जे आमच्याशी जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून त्यासाठी नक्कीच सांगू शकतो की कुशल 11 सारस्वत संघाने सर्वप्रथम बॅटिंग केली होती. टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इच्छापूर्ती वाशी संघाने आमंत्रण दिलं कुशल 11 सारस्वत संघाला आणि ते आमंत्रण स्वीकारल्यानंतर 61 धावा धावफलकाला लावल्या गेल्या त्यांच्या माध्यमातून आणि 62 धावांचं लक्ष ठेवण्यात आलं. लक्ष्याचा बाटला करत असताना आपण पाहिलं तर सध्या 2 षटकामध्ये टीमची धावसंख्या इच्छापूर्ती वाशीगाव 33 आणि 1 विकेट गेलाय. 12 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता. हा देखील बॉल हवेमध्ये आहे. मिस्टायमिक स्ट्रोक आहे. इथे मात्र झेल पकडला जातो. 1 विकेटचं इथे पतन होत असताना इच्छापूर्ती वाशीगाव भरत मात्र डक शून्यावर बाद होत आहेत. आता मात्र 11 चेंडू आणि 29 धावांची अजूनही आवश्यकता. कुशल 11 सारस्वत संघ सहसा सामना सोडणार नाही मित्रांनो, कारण हा चिवट संघ आहे आणि गेले 26 वर्ष या संघाचा दबदबा आहे या नवी मुंबई नगरीमध्ये. गेल्याच वर्षी यांनी 25 वर्ष पूर्ण केले त्या संघाने आणि या क्रिकेट क्लबने. 26व्या वर्षात पदार्पण करतोय हा संघ की आज त्यांचे कर्णधार उपस्थित नाहीयेत तरी आपण पाहिलं तर अनेक अनुभवी खेळाडू त्यांच्याकडे आहेत आणि सर्व खेळाडू संगनमताने एकमताने निर्णय घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रशांत नवीन फलंदाज येतोय पण स्ट्राईक एंडला असतील योगेश भगत. संघाची धावसंख्या अजूनही 33 वर स्थिरावली आहे. 11 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. पूर्णपणे दारोमदार आता योगेश भगत यांच्या खांद्यावर असेल. ही विकेट महत्वाची. गुफरान गोलंदाजी मागवा तयार होतील. घेऊन दुसरा बॉल या षटकातला. 11 बॉल 29 धावांची आवश्यकता. इथे मात्र सोडून दिलाय बॉलला आउटसाइड द लेग स्टंप. पंचांचा इशारा वाईट +1. 2 धावा मिळतील. गणेश यांच्याकडनं चुकी झाली. 2 धावांनी धावफलक पुढे सरकले. आता मात्र 11 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या झाली 35. 62 धावांचं लक्ष आहे. 2 धावा भेटवस्तू म्हणून दिल्या गेल्यात. 11 चेंडू 27 धावांची आवश्यकता. हा देखील आपण पाहिलं तर क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगलं कमबॅक केलं जात आहे. आता मात्र 10 चेंडू 27 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय जिथे जिथे सामना असतो तिथे ते रवी मेहर दादा उपस्थित असतात संघाला सपोर्ट करण्यासाठी. मंगलदादा आणि रवी मेहर दादा ही जोडी नक्कीच कुशल 11 सारस्वत संघासाठी सपोर्ट करण्यासाठी येत असते. आता मात्र रडारमध्ये इथे मात्र चुकी होणार नाही योगेश भगत यांच्याकडनं. बॉलला पाठवून दिले मिड विकेट सीमा पार आणि हा येतोय दमदार षटकार. टीमची धावसंख्या झाली 41. 41 रन्स ऑन द बोर्ड. आता मात्र 21 धावांची आवश्यकता आहे आणि येणारे चेंडू असतील 9 बॉल 21 धावांची आवश्यकता. मी वारंवार सांगतोय योगेश भगत नावाचं वादळ जोपर्यंत मैदानावर आहे, जोपर्यंत योगेश भगत नावाची भिंत मैदानावर आहे तोपर्यंत सामना जो आहे तो दुर्लयमान अवस्थेमध्ये आहे. 50-50 चान्सेस दोन्ही संघाचे असतील. एका बाजूला आहे कुशल 11 सारस्वत संघाची तेजतर्रार गोलंदाजी तर दुसऱ्या बाजूला आहे योगेश भगत नावाचं वादळ. 9 बॉल 21 धावांची आवश्यकता. गॅरो या नावाने ज्यांना ओळखलं जातं योगेश भगत. 9 बॉल 21 धावा. हा देखील आपण पाहिलं सरळ बॅटने खेळून काढलाय. कुणाल पाटील तिकडे तैनात. त्यांच्याकडनं होते चुकी मित्रांनो. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. बॉल सीमा पार चौकार.
टीमची धावसंख्या 45. आता मात्र 8 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना जो आहे झुकवला जातो इच्छापूर्ती वाशीगाव संघाकडून आणि या विजयाचा हिरो नक्कीच योगेश भगत अर्थात ग्यारव ठरतील का. नक्कीच येणारे 8 चेंडू महत्वाचे मित्रांनो. जेवढी स्ट्राईक योगेश भगत यांना मिळेल तितकाच सामना इच्छापूर्ती वाशीगाव संघाच्या हातामध्ये राहील. गुफरांच्या हातामध्ये आहेत 2 बॉल. 2 बॉलमध्ये विकेट मिळवू शकतील का योगेश भगत यांची. हा देखील बॉल पाठवून दिला हवेमध्ये. पंचांचा इशारा येतोय. डीच्या रूपामध्ये एकदा मिळते. आता मात्र 7 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. टीमची धावसंख्या झाली 46. शेवटचा बॉल असेल. या बॉलवर जर चौकार किंवा षटकार आला तर सामन्याला नक्कीच कलाटणी मिळू शकते. सामना जो आहे तो रोमहर्षक होणार, रंगतदार होणार याबद्दल दुमत नसावं. एक चेंडू महत्वाचा. 1 बॉल गोलंदाजाचा, 1 बॉल फलंदाजाचा. आपण पाहू शकाल 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता आणि 12 बॉल 35 या धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे बॅट्समन योगेश भगत. 300चा स्ट्राईक रेटने खेळतोय हा फलंदाज. 12 बॉल 35, 7 चेंडू 16 धावांची आवश्यकता. हा बॉल जर डॉट बॉल आला तर इथे नक्कीच सामन्याला कलाटणी मिळू शकते आणि या बॉलवर झाला चौकार षटकार तर सामना पूर्णपणे जिंकू शकतो वाशी संघाकडून. फुलटॉस बॉल होता, तितकंसं टायमिंग नाही. इथे मात्र रनआउटची संधी निर्माण झाली. नक्की संधी स्वीकारली जाते. बॅट्समन इथे भरत आउट होतोय, प्रशांत आउट होतोय. आता मात्र 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करायचंय. कुशल 11 सारस्वत संघ जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल आपल्याला. 46 धावा धावफलकार लावल्या गेल्यात. 6 बॉल आणि 16 रनची आवश्यकता. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. पंच आयोजकांना बोलवत आहे. काही तांत्रिक बाबी असतात क्रिकेटमधल्या मित्रांनो, नक्कीच त्यावर सल्लामसलत करून निर्णय घेतला जाईल. तर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचे रसिक प्रेक्षक वर्गांचे स्वागत करतो. महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित राष्ट्रवादी युवक चषक 2021 भव्य दिव्य आयोजन. पण पाहिलं तर या स्पर्धेचा पहिल्या दिवसातला सामना क्रमांक 4 आपल्या समोर रंगतोय. एका बाजूला कुशल 11 सारस्वत, दुसऱ्या बाजूला इच्छापूर्ती वाशीगाव संघ. टॉस जिंकला, बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला वाशी संघाने आणि कुशल 11 सारस्वत संघाने धावा लागल्या धावफलकावर 61. 62 धावांचा पाठलाग करत असताना सध्या इच्छापूर्ती वाशीगाव संघाची धावसंख्या आहे 46. 3 गड्यांच्या मोबदल्यात.
मात्र 6 बॉल आणि 16 धावींची आवश्यकता. चला यानंतर होणारा सामना आहे अप्पा स्ट्रायकर सीबीडी एकविरा बेलापूर या दोन संघांदरम्यान होईल. एकविरा बेलापूर संघाने टॉस जिंकलाय आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्वरित आपण त्यानंतर क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. किसा कंपल्सरी रन चेस हा स्पर्धेचा नियम आहे मित्रांनो. 6 चेंडूमध्ये 16 धावा कराव्याच लागतील. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय मंगेश भगत. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं तर 6 चेंडूमध्ये 16 धाव्यांची आवश्यकता आणि गोलंदाजीवर निर्णायक षटक टाकण्यासाठी येतोय तो म्हणजे संदेश मेहर. चला पंच थोडं आपण स्पीडअप करूया गेमला. टीमची धावसंख्या झाली आहे 46. बासष्ट धावांचं लक्ष आहे. 6 बॉल आणि धावक रन्स करायचे 16. 6 चेंडू 16 धाव्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर मंगेश गोलंदाजी माकूस संदेश पंचांच्या डाव्या बाजूने घेऊन येते पहिलाच बॉल. 6 बॉल 16 धावा. पहिल्याच बॉलवर तडाखा घनाघाती प्रहार केला जातोय. बॉल सीमा पार हा येतोय दमदार षटकार. आता मात्र 5 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 52. नक्कीच बॅटच्या रडार मध्ये बॉल आता पाठवून दिला मंगेश याने मिड विकेट कावकॉर्नरच्या दिशेने 6 धाव्यांसाठी. 5 बॉल 10 धाव्यांची आवश्यकता. सामना आता मात्र दुल्लायमान अवस्थेमध्ये दोन्ही बाजूने सामना झुकू शकतो. काय होणार या सामन्यामध्ये अक्षरशः रोमांच गेला. आपण ज्या सामन्याची वाट पाहत होतो एका बाजूला पाहिलं तर 26 वर्षापासून या नवीनगरीमध्ये नावाजलेला संघ कुशल 11 सारसुळे, तर दुसऱ्या बाजूला इच्छापूर्ती वाशीगाव हा मातबर संघ. एका बाजूला संदेश गोलंदाजी माकवर तर बॅटिंग करत असताना मंगेश. बॉल आहेत 5, रन्स करायच्या 10. 5 बॉल 10 धावा. हा देखील बॉल आपण पाहतोय उडवण्याचा प्रयत्न. वरच्या बाजूला बॉल क्रश करते. डी मध्ये एकदा मिळते. एका धाव्याने धावफलक पुढे सरकते. आता मात्र 4 चेंडू आणि 9 धाव्यांची आवश्यकता. टीमची धावसंख्या 53. 62 धावांचं तुम्हाला लक्ष पार करायचंय. तर असं म्हटलं जातं की निकरती शख्सियत चट्टानों न उलझे वो झरना किस काम का. तुम्हाला मात्र इथे चट्टानोशी सामना करावा लागेल. मुसीबतों से निकलती है शख्सियत या रोजो चट्टानों से न उलझे वो झरना किस काम का. 4 चेंडू मध्ये तुम्हाला धावा करायच्यात 9. बॉल उपलब्ध करून द्यायचा त्वरित मैदानावर. एका बाजूला आपण पाहिलं तर मंगेश आहे, दुसऱ्या बाजूला संदेश आहे. कोण ठरणार या सामन्याचा विजेता आणि कोण गाजवणार वर्चस्व, गोलंदाज की फलंदाज. एक चेंडू बॅट्समनचा तर एक चेंडू बॉलरचा इकडे होतोय. एक एक रन महत्वाची मित्रांनो, कारण इलेक्शन मध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका धावेला खूप महत्व असतं. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. 2 बॉलचा खेळ झालाय. पहिल्या बॉलवर षटकार आलाय, तदनंतर पण पाहिलं तर एक सिंगल आली आहे. टीमची धावसंख्या झाली 53. थर्ड अंपायर सांगितलंय, थर्ड अंपायर पाठवायचंय मंत्र. ऑब्जेक्शन घेतलंय गोलंदाजीवर.
नक्कीच गोलंदाजीच्या शैलीबद्दल इथे कुठेतरी आक्षेप नोंदवला जातोय वाशीगाव संघाकडनं. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे या सामना जिंकण्यासाठी. नक्कीच रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. सामना क्रुशियल मुवमेंटला आहे. जे कोणी प्रेक्षक सीमारेषा जवळ असतील त्यांना विनंती करेल आपण थोडं सीमारेषापासून लांब राहायचंय. स्क्वेअर लेगच्या बाजूने जे प्रेक्षक आहेत आपण वरती जाऊन बसायचे विनंती असेल आपल्याला. क्रुशियल मुवमेंट आहे मित्रांनो. 4 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी केली जाते. तेज तर्रार गोलंदाजी, आखूट टप्प्यावर गोलंदाजी, पडल्यानंतर अतिउष्ण घेणारा बॉल. 3 बॉल 9 धाव्यांची आवश्यकता. या बॉलवर जर चौकार षटकार आला तर नक्कीच सामना इथे कुठेतरी वाशी संघाच्या बाजूने झुकू शकतो. एका बाजूला संदेश, एका बाजूला मंगेश. 3 बॉल 9 धावा. इथे मात्र देखना स्ट्रोक येतोय. बॉल चाललाय सीमा पार 4 धावांसाठी. सामन्याला कलाटणी मिळते. टीमची धावसंख्या झाली 57. 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. चांगला स्ट्रोक येतोय बॅट्समन मंगेशच्या बॅटमधनं. हिचा 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. कोण जिंकणारा सामना? सामना कोणीही जिंकू दे. इथे मात्र प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं जाते मित्रांनो. 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. मित्रांनो एकदा सामना आवडत असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. 2 बॉल 5 धाव्यांची आवश्यकता. काय रंगतदार अवस्थेमध्ये हा सामना आहे. एक बॉल महत्वाचा आहे. तो मित्रांनो क्रिकेट आहे. एका बाजूला मंगेश आहे, गोलंदाजी मागवा संदेश आहे. 2 बॉल 5 धावा. इथे मात्र दिशा भरकटली जाते गोलंदाजाकडे. अशा वेळेला एक धाव गिफ्ट म्हणून दिली जाते. आता मात्र 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. काय रंगतदार अवस्थेमध्ये या सामनाला एक धाव इथे महत्वाची. आणि अशा क्रुशियल मुवमेंटला गोलंदाज आपण पाहिलं तर संदेशकडनं चुकी होते. नक्कीच आपण पाहिलं तर या क्रुशियल मुवमेंटमध्ये पंचांची भूमिका किती महत्वाची असते. एका बाजूला आपण पाहिलं तर कांचन तांडेल सर, दुसऱ्या बाजूला निशांत म्हात्रे सर भूमिका चोख पार पडत असताना 2 बॉल 4 धाव्यांची आवश्यकता. आरडार मध्ये बॉल पाठवून दिलाय सीमा पार. विजय षटकार येतोय बॅट्समन मंगेश बॅट मधनं. सामना इथे जिंकला जातोय इच्छापूर्ती वाशीगाव संघाकडून. खूप सारे शुभेच्छा. हार्डलक बॅडलक कुशल इलेव्हन सारस्वत संघ चांगला खेळ केलात. आपण लाईनअप करून यायचंय सारस्वत संघ, विनंती असेल आपल्याला. काय मुकाबला झालाय, काय सामना झालाय मित्रांनो. सामना आवडला असेल तर एकदा टाळ्या झाल्याच पाहिजे. जबरदस्त सामना. 1 तेरी तो 1 मेरी, शेरा सव्वा शेर. 9 नंबरी तर मी 10 नंबरी. काय सामना झालाय मित्रांनो. पैसा वसूल सामना, डोळ्यांचा पारणा फेडाना